अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या अभियानासाठी आजचं गाव आहे चांडोळ। तर धाडवरून चांडोळ आहे 11 किलोमीटर। तर चला जाऊया चांडोळला आणि बघूया तिथलं सुंदर असं विहार। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। तर मी डॉक्टर प्रवीण शंकर रायनाथ अजिंठा बुद्ध विहार धाड येथील मी व्यवस्थापक आहे। तसेच बुद्ध विहार जोडो अभियान याचा मी प्रचार प्रसारक आहे। तर 3 वर्ष अगोदर परिस्थिती जर बघितली 3 ते 4 वर्ष अगोदरची, तर आमच्या धाडचं चित्र वेगळं होतं, हे सर्वांना अवगत आहे। दादू दादा असो किंवा मग आमचे साडेदादा असो किंवा ताई असो, या ज्या धाडल्या आट्या ज्या आहेत यांना परिस्थिती माहिती होती आणि आता पण त्यांना परिस्थिती माहिती आहे। 3 वर्ष अगोदर आमचं धाड आणि 3 वर्षानंतर झालेलं परिवर्तन हे कशामुळं, तर हे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार। तर बघा आमच्या धाडला पण असं तुमच्यावानी आता बनलेलं यावर्षी 2 वर्ष अगोदर सभामंडप आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांची उभी आणि बाबासाहेबांची उभी अशी मूर्ती आहे। हे सर्वांना अगोदर धाडलं सगळ्यांनी पाहिजे, परंतु आतमध्ये जे सभामंडप होतं तिथं एक छानसं छोटंसं 2023 ला 10x10 खोलीमध्ये आयुष्यमान सुनीलदादा बोडे यांनी थायलंडवरून अष्टधातूची मूर्ती तिथे दान दिली आणि दान दिल्यानंतर 2014 ऑक्टोबर 2023 या दिवशीपासून आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली। ती कलाटणी अशी मिळाली की आम्हाला आजपर्यंत बुद्ध हे फक्त माहीत होते, बाबासाहेबांचे विचार हे फक्त माहीत होते। जे शिकेल सुशिक्षित वर्ग होता त्यांना ते त्यांच्या पुरतच अवगत करत होते किंवा त्यांच्या पुरतच ते आचरण करत होते, इतरांना ते सांगत नव्हते किंवा जसं बुद्धांचं धर्माचं आचरण केलं किंवा बाबासाहेबांचे विचारांचं आचरण केलं तर असा बदल होतो। पण आम्ही त्या आचरणास सुरुवात केली आणि मग आमच्या जीवनाला कलाटणी दिली।
भगवन्तं अभिवादे नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि साधु साधु साधु. सर्वांना परत एकदा नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. आज चांडोळ नगरीमध्ये आल्यानंतर खूप असा आनंद झाला की भव्य दिव्य असं तुमचं हे विहार, आज सभामंडप आणि बाजूला असलेलं भव्य दिव्य असं तुमच्या पायी जमा करून तुम्ही उभारलेलं आहे बुद्ध विहार. खूप आनंद झाला. चांडोळ सारख्या शहरामध्ये बरेचसे खेडे या गावाला जोडलेले आहे आणि आमच्या धाडची जशी धाड हे केंद्रबिंदू आहे आपल्या 52 खेड्याचं, पण तुमचं या परिसराचं केंद्रबिंदू आहे चांडोळ. म्हणून खूप छान विहार आहे, खूप स्तुती आहे. आम्ही त्याचं अभिनंदन करतो सर्वांचं, उपासकांचं, की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आल्याबरोबर की आम्ही दर पौर्णिमेला इथे कीर्तन वगैरे करतो. भरगतचं असं इथं उपासक उपस्थिका उपस्थित राहतात. खूप छान. धम्माचं तुम्हाला कार्य माहीत आहे, परंतु धम्म आचरण करणं जवळजवळ शक्यतो कितपत तुम्ही आचरण करता हे तुमच्या स्वभावावर तुम्हाला डिपेंड करतं. विषय असा आहे की ज्यावेळेस आपण धम्माचं आचरण करतो किंवा बाबासाहेबांच्या विचारांचं आचरण करतो, तर त्यावेळेस असं समजतं आपल्या स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन होत आहे आणि आपल्याला या निसर्गानं ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्याचं कुठेतरी आपण पुण्य काम करत आपण गतिमान होत चाललेलो आहोत. हे कधी कळत ज्यावेळेस स्वतःमध्ये परिवर्तन तुम्हाला स्वतः दिसत. मग ते परिवर्तन स्वतः दिसण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? धम्माचं आचरण करावं लागेल. जसं हे लहान मुलं यांनी त्रिशरण पंचशील घेतात, फक्त एवढ्या दूरचा आवाज येत होता, नाटकी कडला येत होता, नाही कडला येत होता. याचं कारण काय की तुम्ही दर पौर्णिमेला येऊन जरी तर फक्त खेळदान करत असाल आणि आचरण करत नसाल, फक्त 2-4 मुलीच का प्रार्थना घेतात, वंदना घेतात किंवा त्रिशरण पंचशील घेतात, या बाकीच्या मुलांनी काय घेऊ नये, तरुण पिढीनं काय घेऊ नये, तुम्ही माझ्या उपासिकांना का घेऊ नये? काही बुद्ध तुम्हाला सांगतात की माझं त्रिशरण पंचशील ग्रहण करू नका, की बाबासाहेबांनी कायद्यात तसं तरतूद केलेली आहे की महिलांनी किंवा तरुण धम्म उपासकांनी याच्यामध्ये काहीच त्रिशरण पंचशील. तर हेच आपल्याला शिकणं आहे, हेच आपल्याला अवगत करणं आहे. बघा, आम्ही 3 वर्ष अगोदर आमचं पण असंच होतं. कोणी भंतीचे आले, कोणी आमच्यासारखा एखादा आला, असं बसलं, अरे बोर करायला 10 मिनिटं देऊ नंतर मी म्हणतो. आणि अनुभवलेलं आहे, मी स्वतः अनुभवलेलं आहे ते. असं कोणी एखादं सांगायला आलं, 10 मिनिटं बसायचं, अरे बोर करायला आला, चला निघा, 10 मिनिटं दिले, चला आपण आपल्या कामाला. बाहेर गेलं की तुम कोणते ना आम कोणते, बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस धम्म खरंच आचरण करण्यात आम्ही अवगत झालो, आम्हाला आमच्या बुद्धीला प्रश्न पडायला लागले की चला आपण एवढं आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला एवढं विज्ञानवादी धम्म आपल्याला मिळाला, बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान आपल्यासाठी लिहून ठेवलं, तर आपण या धर्तीवर येऊन आपलं काय फायदा आपला? अरे अशा हजारो किडे प्राणी पशु पक्षी जगावर धर्तीवर जगूच राहिलेत ना, खाणं पिणं झोपणं आणि मरणं, याच्यानंतर त्यांचं काही आहे का? नाही. परंतु निसर्गानं आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर करून आपण धर्माला शरण गेलो तर आपल्या जीवनाला अथक अशी गतिमान कलाटणी मिळते. आता गतिमान कसं व्हायचं म्हणजे पळतं सुटायचं का? त्रिशरण पंचशील घ्यायचं, पळायचं सुटायचं का? तर नाही. गतिमान म्हणजे तुमचं जे कार्य चालू आहे ते आता संत गतीने चालू असेल किंवा दारिद्र्यामध्ये चालू असेल, त्या कार्याला तुम्हाला गतिमान करणं हे धम्माचं आणि निसर्गाचं काम राहील. ज्यावेळेस तुम्ही खरंच धम्म आचरण करसाल, बाबासाहेबांचे विचार आचरण करसाल ना, त्यावेळेसच तुम्हाला गतिमान होण्यास आपल्या आप मदत मिळेल. एखादं संकट जर तुमच्यावर आता सध्या उद्भवलं असेल तर त्या संकटातून निघणार हे तुमचे आई वडील किंवा तुमची परिस्थिती जशी असेल तसे निघतात. परंतु ते संकट ज्यावेळेस यायचं असेल, तुम्ही धम्माचं आचरण करत असाल तर निसर्ग आणि धम्म इतका प्रभावशाली आहे, इतकं सत्य आहे बुद्धाच्या धम्मामध्ये की ते संकट तुमच्याकडे येणार नाही. आणि आलं बी तर त्यातून तुम्हाला असे सुख रूप मार्ग ज्याला म्हणतात ते मार्ग आवडत होते. म्हणजे एखाद्या वेळेस आर्थिक संकट असू शकते. आर्थिक संकट म्हणजे पैशाचं संकट येऊ शकतो तुमच्यावर, बरोबर आहे. काही आपण 2-4 वर्ष अगोदर कोण आपण उसने पासने घेतले असतील पण आपण फेडले गेले, बँकेचे कर्ज हप्ते वगैरे म्हणत, मग आपण धम्माच्या कार्याला जुडले गेलो, धम्माचे कार्य करून राहिलो, इथे येऊ राहिलो, त्रिशरण पंचशील येऊ राहिलो, आपण आपल्या इतरांपैकी मंगल मैत्री देऊन राहिलो,
तर जास्त मोठं कार्य करणं नाही आपल्याला. इथं आल्यानंतर आपले द्वेष भावना ज्या आहेत त्या द्वेष भावना गाळून टाकायच्या, काढून टाकायच्या, दुसऱ्याबद्दल मंगल मैत्री ठेवायची. म्हणजे काय होईल, तुमची मंगल मैत्री तुमच्यापासून जर सुरुवात केली तर ह्या जगातच नाही म्हणजे पृथ्वीवर जेवढे पृथ्वीवर प्राणीजीव मात्र आहे त्याच्यापर्यंत तर जातील, परंतु या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत. तू कितीले बाई विज्ञान विषय आहे तुम्हाला? बरोबर. पृथ्वी सारखे असे आकाशगंगामध्ये किती ग्रह तारे आहेत? 8. कोण सांगू शकत? अनगिनत आहे, त्याची काउंटिंग केलं जात नाही. तर अशा ग्रहावर आता जे वैज्ञानिक शोध लावून राहिले, कुठं पाणी आहे का, कुठं निसर्गरम्य वातावरण आहे का, असे पृथ्वी तलावरती अनगिनत जे आहेत ग्रह, त्यांच्यावर जी सृष्टी आहे, जे जीव प्राणी मात्र त्यांच्यापर्यंत आपली मंगल मैत्री जाते आणि ती काही हजार पट आपल्याला वापस मिळते. म्हणजे आपल्याकडे येणारे जे वाईट कर्म आहे, जे वाईट कर्माचे विषय आहेत, की ही बाई माझ्या प्रति वाईट विचार ठेवते किंवा जो माणूस माझ्याबद्दल वाईट विचार ठेवतो, तर हे कशानं साध्य होईल? तुमचं मंगल मैत्री ठेवण्याने. मग याच्यात काही तुम्हाला पैसे द्यावे लागतात का, तुम्हाला कोणाचं आचार विचार घ्यावा लागतात का? नाही. बुद्धांनी सांगितलेल्या पंचशिलाचं जर आपण अवलंबन केलं तर खूप असं प्रभावशाली होईल. जसं 5 शिला दिलेल्या आहेत त्यापैकी हप्ताभर एकच शील पाळायची की मी खोटं बोलणार नाही. मग ते खोटं बोलणार नाही तर मी काया वाचामानानं खोटं बोलणार नाही. एवढं शील जर हप्ताभर पाळलं तर तुम्हाला 8व्या दिवशी बघा तुमच्यात काय बदल असेल. मग पुढील जर 5 शिला जर पाळले तर मग जीवनाचं कल्याणच कल्याण. बरोबर. तर ते शिला आम्ही पाळून राहिलो. बघा आता मला काय गरज पडली, माझं घरदार सोडून, माझा संसार सोडून ते सोडून थंडीत फिरवालो मी गावागावी. मला याच्यातून काही उत्पन्न मिळणार आहे का? तुम्ही मला काही धम्मदान देणार आहे 550 500 1000 रुपये? हे मला धम्म कळाला, मला बाबासाहेब कळाले म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तुम्ही त्या दारिद्र्यातून निघायला पाहिजे म्हणून तुमचं कुठेतरी कल्याण होईल. तर तुम्ही म्हणतात की या नावाचा या विहाराचा कोणतरी माणूस आलता भाऊ इथं, आम्हाला 20 मिनिटं बोलला आणि 10 मिनिटं आमच्या पण सांगितले आणि आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली. कुठं ना कुठं 1 वर्षानं 2 वर्षानं ज्यावेळेस तुमच्यात परिवर्तन होईल, लगेच तर तुम्ही आले तुमचं परिवर्तन होणार नाही. सिद्धार्थ गौतमांना 6 वर्ष लागले तपश्चर्या करून बुद्ध म्हणाला. मग आपल्याला नाही काहीतरी वेळ द्यावा लागेल ना धम्मासाठी. पण धम्मासाठी वेळ दिल्यानंतर तुमच्यात परिवर्तन घडायला सुरुवात होईल आणि मग तुम्हाला कळेल की आता धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. धम्मात एवढी शक्ती आहे, एवढी जागृती आहे की तुम्हाला कुठं ना कुठं तरी गतिमान करल्याशिवाय ठेवणार. म्हणून पंचशिला आल्यानंतर पालन करा. राहायला विषय दुसरा ह्या मुलांचा. आता हे मुलं सुंदर त्रिश्रम पंचशील घेतात, परंतु रोज त्रिश्रम पंचशील घेतल्यानं यांच्यात होणारा बदल हा तुम्हीच अनुभवा. यांच्यात जर बदल झाला, तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यसन करत असेल तर ह्या मुलांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. ह्या मुलांनी त्रिश्रम पंचशील ग्रहण करून जर घरी गेले किंवा घरात घेतली तर याचा प्रभाव मंगल मैत्रीच्या द्वारे आणि या करण्याच्या द्वारे त्यांच्या परिवारामध्ये जर कोणी व्यसनाधीन असेल त्यांच्यावर पडलं त्याचं व्यसन. बघा तुम्ही 10 लाख रुपये खर्च करून मी डॉक्टर कोण आणलं त्याचं व्यसन, परंतु तुम्ही त्रिशरण बुद्धाला धर्माला संघाला बाबासाहेबांना शरण गेले तर तुम्हाला आज नाही उद्या त्याचा फरक जाणवत त्या व्यक्तीवर पण आणि त्याच्या विचारावर पण. आज मी बसलो म्हणून इथं ऐकून आलो, परंतु इथून गेल्यानंतर मी काहीतरी ह्या माणूस इतका बोलला 10 मिनिटं बोलला तर मी त्याचं 30 सेकंदाचं जे 2 गुण सांगितले तर मी ते अवगत करीन. अशी ज्यांनी धारणा केली त्याला गतिमानच होईल, तो माणूस गतिमानच होईल. या विद्यार्थ्यांना भाषण केल्या जाते का? सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांना 4-5 चांगलं तुम्हाला खूप खूप साधुवाद तुमच्यासाठी मंगल कामना करतो की येणारा काळ हा खूप असा घातक करणार आहे. त्यासाठी आपल्या मुलांना आतापासूनच काय करायचं आहे की स्टेज द्यायचे आहे. इथं ज्यावेळी पौर्णिमा होतात, तुमचे कार्यक्रम होतात, तुम्ही महिला मंडळ भजन म्हणतात, बरोबर आहे. मग त्या महिला मंडळांना भजन म्हणण्यापूर्वी किंवा कीर्तन करण्यापूर्वी या लहान मुलांना प्राधान्य द्या. या इथं आणल्यानंतर त्यांना त्रिश्रम पंचशील झाल्यानंतर त्यांना दर पौर्णिमेला एक टॉपिक द्या, एक द्या. शिवाजी महाराज द्या, माता जिजाऊ द्या, रमाई द्या, भीमाई द्या. ज्या महामानव झालेले ज्या महानायका झाले त्यांचा टॉपिक द्या आणि 2-2 मिनिटं बोलू द्या. इथं उभं राहून जर बोलले तर पुढील येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना कुठं लाजायचं काम पडणार नाही, कुठं
शर्मेचं काम पडणार नाही. आपण म्हणतो वैरे बाळा तो लाजते आणि मान टाकते, बरोबर. असं कधीच होणार नाही त्यांच्या विचार. आणि शाळेमध्ये एक सर्वगुण संपन्न जो स्टेडियम विद्यार्थिनी असो का विद्यार्थी असो. राहिला तिसरा विषय, बाबासाहेबांनी हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे की 1956 जो धर्म स्वीकारला त्याच्यानंतर माझा हा अशिक्षित समाज माकडं कसं वळत बुद्ध कसा कळत. म्हणून बाबासाहेबांनी 5 डिसेंबरला 1956 बरोबर आहे. आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं का परिनिर्वाण झालं. हा, तर त्याच्या आदल्या रात्री बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ पूर्ण केला आणि शेवटचा म्हणून बाबासाहेबांनी तो ग्रंथ आपल्या उशाशी ठेवून त्यांनी जोडणी केलेली होती आणि शेवटी मग त्यांचं महापरिनिर्वाण. म्हणून तुम्ही वर्षवास कालखंडामध्ये बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं पठण करता. वर्षवास गुरुद्वार केलंच नाही तुम्ही, आहे ना. म्हणजे धम्म तुमचा 2 वर्षापासून तू मागची वाईट राहिलं. मी जे प्रश्न विचारवर फक्त चालू केले ना, तर आता काय आहे की मागच्या याच्यावर तुम्ही काय करा, सगळं विसरून जा. येणारा वर्षवास जो आहे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालखंडामध्ये बुद्ध आणि धम्माचं ग्रंथाचं इथं पठण करा. इथं म्हणा किंवा बाजूला म्हणा आणि त्या ग्रंथावर परीक्षा द्यावा. त्या लहान मुलांची, ज्या शिकेल महिला आहेत, जे शिकेल तरुण आहेत त्यांना, आणि त्या परीक्षेचं पारितोषिक ठेवा. कोणाला आमंत्रित करा, त्यांच्या वतीने ते पारितोषिक आम्ही जसं केलेलं आहे 2 वर्षापासून. आम्ही तर बुद्ध आणि धम्म 8 वर्ष अगोदर वाचलेला मिनिट प्रश्न ठेवला होता. जो सगळ्या दिवशी दर रविवारी सर्वांनी हजर व्हायचं. आता तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल पाहू शकता. 5 ते आता 13वा विहार तुमचे करून 6 विहार रेग्युलर दर रविवारी सकाळी असो किंवा संध्याकाळी असो विहारात जात आहे. त्याचं त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा आणि महिलांच्या वतीने विशेष करून प्रत्येक दर रविवारला भजनाचा कार्यक्रम होतो. म्हणजे बुद्धाची धम्माची जागृती कुठेतरी सुरू आहे. आणि त्यानंतर राहायला विषय तरुण धम्ममित्रांकडे कसे की 10 मिनिटात आपल्याला ऐकण्याचं म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. तुमच्या जीवनाला जर कलाटणी देणं असेल, आता सर्व इथं 10वी 12वीच्या वरचे आता यामधून स्पर्धा परीक्षेची तयारी कोण करून राहील. रोजगार निवडणार, कारण ते खाईन काय आणि चळवळ चालवत बरोबर का. ते पहिले पोटाचा उद्धार करत कसं आणि मग ते शिकत बरोबर आहे. म्हणून जे स्पर्धा परीक्षेची तयारी करून ते विद्यार्थी आहे का कोणी ठीक आहे. असो आतापर्यंत तुम्ही मनावर घेतलं नसल तर भूतकाळ विसरून जायचा आणि आतापासून असा निर्णय करायचा की मी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारावर चालणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपल्या घरावर जाऊन लिहा की आम्ही शासनकर्ती जमात करणार आहे. मग त्या शासनकर्ती जमाती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वात प्रथम आपल्याला चांगले उद्यावर जावं लागेल. आणि आपण चांगले उद्यावर गेलो की आपल्या मागे ही पिढी जी आहे तुमची, ही लहान पिढी, यांना मार्गदर्शन द्यायचं काम तुमचं आहे. मी रोज तर काही तुम्हाला येणार 10:30 येईल किंवा तुम्ही तर रोज येऊन सांगणार नाही. ते आपल्या मनात घ्यायचं आहे की मी ह्या धर्मासाठी जन्माला आलेलो आहोत, बाबासाहेबांच्या विचारासाठी माझं काहीतरी कर्तव्य आहे. म्हणून मी शिक्षित सवय आणि कुठेतरी चांगले उद्धार व्हावे किंवा मी लागल्यानंतर माझी येणारी पिढीचं मी कल्याण करेन. हे ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल, तुमच्या चित्तात गेले विकास ज्यावेळेस काढचा त्यावेळेस तुम्ही बुद्ध धम्मसंघ आणि येणारं जे चित्त आहे तुमचं पुढचं उत्पन्न होईल त्या चित्ताला कुठतरी जबाबदार राहायला. पुढील विषय आपल्या चित्तातून विकार काढणे किंवा दुसऱ्या प्रती द्वेष भावना राहतात पा बरोबर आहे का. किंवा साळवे दादानेच काम करायला पाहिजे किंवा जाधव दादानेच काम केलं तर कसं होईल बरोबर आहे. मग यांनी बोलवलं तर आता कसं करा, या दोघांच्यात मानपान आहे का, मी करून अशा ज्यांच्या मनामध्ये चित्तविकार भरलेले आहे ते विचार काढण्यासाठी एक आनापान आणि विपश्यना ऐकेल असं सर्वांनी त्या विपश्यनाला घेऊन चालणं आहे आपल्या सोबत. त्यावेळेस सिद्धार्थ गौतमांनी त्यामुळेच आपलं चित्त ठिकाणावर लागलं. आता गाड्या जाऊन आलं तर मी काही इतकं थांबत नाही, मग चित्त पळून आलं घरी बरोबर आहे का.
आणि बाई आता भाकरी टाकायचा वेळ झाला किती वेळ थांबू टाका आम्हाला नाही चित्तातले विकार आहे धम्म सांगायला गेलं ना तर चित्त एका ठिकाणी बसत नाही बरोबर आहे का मग यालाच आपल्या चित्तातून विकार काढणं याच सांगवलं मी तुम्हाला मला वाईट नाही वाटवलं तुम्ही गप्पा करू आले ते पोर मा गप्पा आले या 2-3 पोरी ऐकू राहिल्या मला काहीच नाही मला सांगायचं काम फक्त नाही तर मी म्हटलं पाहिजे की तुम्ही जरा शांत बसा मी आवडलं पाहिजे माझी विपश्यना झालेली म्हणून माझ्या चित्तात दोष नाही तुम्ही किती बी बडबड केली पण मला जे सांगायचं मी सांगले असते तुम्ही 10 मिनिटातून 1 मिनिटात माझ्या 1 मिनिटातून 10 सेकंदातून माझा ऍक्शन म्हणतो ते 10 सेकंदाची वर गेले बाकी नाही काय तर आनापान करणं गरजेचं आहे आनापान करणं गरजेचं याच्यासाठी आहे की तुमचं जे म्हटलेलं चित्त आहे 1 सेकंदात तिथं 1 सेकंदात बाळा पेशंट तुमच्यासाठी आहे तुम्ही ऐका तुम्ही शाळेत जाता ना यायचं जाऊ द्या आता यायचं झालं तुम्ही काय करायचं सकाळी ज्यावेळेस झोपातून उठा उठल्याबरोबर लगेच गोधडी घेऊन टाक तुम्ही बाहेर गोधडीत बसल्यानंतर तुम्ही गोधडी बाजूला करायची डोळे चोळायचे सर्वात प्रथम बुद्ध धम्म संघाला बाबासाहेबाला यांना शरद जायचं नंतर आई वडिलांचं वंदन करायचं मनात मनात नंतर गुरुजन वर्गाचं जे आपल्याला घडवणार आहेत ते गुरुजन आणि नंतर मग डोळे लावून काय करायचं की आपला श्वास कुठून येतो या नागपुडीतून का या नागपुडीतून थंडा येतो का गरम येतो असा श्वास ओढायचा नाही किंवा सोडायचं नाही जास्त फक्त आता कशी पाहिजे तुम्ही शांत ना आता श्वासावर लक्ष द्यावं असंच सकाळी उठल्याबरोबर 2 मिनिटं करायचं संध्याकाळी 2 मिनिटं करायचं विद्यार्थी जर घडवणं असेल ना तर खानापाना महत्वाचं आहे भैया यानं काय होतं माहिती सर यानं तुमची जी तल्लक बुद्धी आहे त्याला चाकाकी मिळते तुमचं स्मरण शक्ती वाढते आणि तुम्ही केलेला अभ्यास जो आहे समजा तुम्ही 1 तास अभ्यास अवगतच असाल तर तुम्ही 10 मिनिटं मनपूर्वक करता 10 मिनिटातून 2 मिनिटं तुमचं लक्ष त्या अभ्यासावर राहतं आणि 2 मिनिटातून 1 मिनिटात फक्त तुमचं चित्त त्या अभ्यासावर राहतं आणि त्या 1 मिनिटातून 30 सेकंद तुमच्या लक्षात राहतं म्हणून त्या 30 सेकंदाची जे आपली व्हॅलिडिटी वाढवणं आहे ज्याचा प्रवास वाढवणे आपल्याला स्मरण शक्तीचा मी केलेला अभ्यास मला आठवला पाहिजे म्हणून हे आनापान तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी करण्याचे गरज आहे म्हणून सकाळी 2 मिनिटं आणि संध्याकाळी 2 मिनिटं असा आनापान आपल्याला करायचा आहे ठीक आहे आणि राहिला प्रश्न केलेल्या अभ्यासावर आपण रिव्हिजन करायचं ठीक आहे 2 मिनिटं थांबा मग चालेल 2च मिनिटं द्या फक्त मग चालेल तर एवढा आमचा बुद्धविहार जोडो अभियानाचा मागचा उद्देश आहे की येणाऱ्या पिढीला घडवणं आणि यांना त्रिशरम पंचशील येत नाही तुम्हाला पण येत नाही म्हणून आमच्या विहाराच्या मार्फत ते पुस्तकं जे आहे पुस्तक पठणाचे आणि त्याच्यानंतर पाली भाषेचे एकीकडून उद्गार आणि दुसरीकडून मराठी अनुवाद ज्याला म्हणतात बौद्ध संस्कार विधी जे या मुलांचा अवगत करण्यासाठी आहे तुमच्यासारख्या मंडळीसाठी कामं पडतील ते तसे पुस्तकं आम्ही विहाराच्या वतीने ते निःशुल्क दरात आम्ही तुम्हाला देणार आहे म्हणजे फुकट वाटणार आहे परंतु कधी ज्यावेळेस तुमच्या विहाराचा आम्हाला विद्यार्थी वर्ग आणि तुम्ही जर एक संघटित तुमचे कार्यक्रम आयोजित करत असाल दर रविवारी येऊन तुम्ही त्रिशरम पंचशील ग्रहण करत असाल आणि तुमच्या महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळून असेल विचारांचा आणि तुमचा विद्यार्थी वर्ग इथे येऊन जर 2-2 1-1 मिनिटाची जर व्हिडिओ क्लिप तुम्ही आम्हाला पाठवून तर त्यावेळेस तुम्हाला ते पुस्तक निःशुल्क दरात आम्ही देणार आहे आणि रविवारी पोस्ट असती धम्मदिवसाची जे बाबासाहेबांनी धम्मदिवस दिलेला आहे की चला स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये जर परिवर्तन करणं असेल आपल्याला आणि सुसंस्कृत समाजाची उभारणी करणं असेल तर तुम्हाला बुद्ध विहारात जायलाच पाहिजे आणि बुद्ध विहार बाबासाहेबांनी काऊन सांगितलेलं आहे कारण हे एकमेव ठिकाण असं आहे की तिथं आपल्याला कायवाच्या मनाने तिथं जातो आपण आपल्या चित्तातले विकार काढून तिथं जातो कारण तिथं तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा आणि बाबासाहेबांची प्रतिमा असते आणि आपण ज्यावेळेस दरवाजातून आतमध्ये जातो सर्वात प्रथम लक्ष आपलं कुठं जातं त्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं चित्त एकदम शांत होतं आपल्या द्वेष भावना गळून पडतात दहा आणि नंतर सुगंधी द्रव्याची जी अगरबत्ती लावलेली आपण त्या हरवून बौद्धाचार्य डॉक्टर प्रवीण बोर्डे बुद्ध विहार जोडो या अभियानासाठी आपल्याकडे आले आहे आणि ते याच्या अगोदरही अनेक खेड्यापाड्यामध्ये या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करत आहे हा त्यांचा वैयक्तिक काही स्वार्थ नाही तर समाजामध्ये असलेल्या दुऱ्या या एकत्र आले पाहिजे समाज अनेक बुद्ध विहाराच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा गौतम बुद्ध यांचे विचार आपल्या मनामध्ये
उत्तेजित व्हावे यासाठी डॉक्टर प्रवीण बोर्डे हे अहोरात्र प्रयत्न करत आहे. आणि आज आपल्या चांदवडमध्ये येऊन त्यांनी एक चांगलं मार्गदर्शन केलं आणि मुलांना बोलतं करण्यासाठी मुलांवर जास्त भर दिला. ही एक चांगली प्रतिक्रिया मला त्यांची आवडली. कारण मुलं इथं बोलतातच, प्रत्येक पौर्णिमेला चांगल्यापैकी बोलतात, इथं असतात, त्यांची भाषणं असतात. पण नवीन आज थोडंसं अडखळले, पण त्यांनी तो विचार केला असेल की आपल्याला काय सतत करावं लागणार आहे. आणि या तुमच्या या कार्यामुळे मुलांवर नक्कीच परिवर्तन घडेल अशी मी ग्वाही देतो. आणि तुम्ही आले आणि आजच्या या कार्यक्रमाची एक शान म्हणजे कशी, तुमच्यामुळं 4 मासं आम्ही वेळेवर जमा केले गेले. असं अगोदर माहीत असतं तर आणखी कार्यक्रमात शोभा आली असती. तरी धन्यवाद देतो मी डॉक्टर प्रवीण बोर्डे आणि थांबतो. सर्वांना जय भीम. माझे नाव पायल महेंद्र नरवाडे. मी आता 8वी मध्ये शिकते. मी तुमच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी यांनी संविधान लिहिलेले प्रजासत्ताक दिनानिमित्त 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आता 26 जानेवारी 2026 रोजी आपण साजरा केलेला हा प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन 77वा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? प्रजासत्ताक दिन म्हणजे त्या दिवशीपासून आपण गणतंत्र झालो, म्हणजे आपल्या भारताला संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लिहिलेले संविधान त्या दिवशीपासून लागू झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे केलेले कार्य आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी म्हणजे संविधान सभांनी केलेले कार्य त्यापासून चालू झाले व ही संविधान सभा संपली. जय भीम. माझे नाव चित्रकिशोर सारे आहे. मी वर्ग 6 शिकते. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सुजलं विमान, पावाच्या तुकड्यावर काढीला दिस तरी थकला ना कामान, साताऱ्याची बौद्ध धर्माचं हरपून भारत जीवाचं करून निरानं लिहिलं संविधान, हरपून भारत जीवाचं करून निरानं लिहिलं संविधान. कोणाची मिळाली न साथ आजवर झाला घात, पुस्तका सगळे काढली रात, दिल्याखाली झोपली माझी जात, रक्ताचं नवं खरं नात, पेटवली आयुष्याची वाट, मायानं भरवला जो घास, जरी जो शिजला ना घरात, डोळ्याची पाणी सांगते वाणी करत योगदान, हरपून भारत जीवाचं करून निरानं लिहिलं संविधान, हरपून भारत जीवाचं करून निरानं लिहिलं संविधान. हो कुणाचे दुःख कुणा कळते, भीमा विणार मातळ मळते, दुःखाच्या अग्नीमध्ये जळते, एकटाचं रक्त सळसळते, निभावली रमा बंधनाला, करुणी बुद्ध वंदनाला, भीमाची वाट किती पाहिली, गेले होते भीम परदेशाला, जाली जाई हरपून भारत जीवाचं करून निरानं लिहिलं संविधान, हरपून भारत जीवाचं करून निरानं लिहिलं संविधान. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. माझे नाव प्रताप नरवाडे. मी तुमच्यासमोर शाळेवरून सादर करणार आहे. किती साहित्य न्यायचं अशी माझी नम्र विनंती. अंधारात होता त्यांच्या नशिबी त्यांनी प्रकाशाचं दान दिलं, अंधारात होता त्यांच्या नशिबी त्यांनी प्रकाशाचं दान दिलं, मानवी किती उत्तराव या देशाला संविधान दिले. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. माझे नाव आरुषी भगवान सुरळकर. आज मी तुमच्यासमोर सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. आले किती गेले किती उडून गेले भराला, आले किती गेले किती उडून गेले भराला, संपलं नाही संपणारी नाही माझ्या भीमाच्या दारात, माझ्या भीमाच्या दारात, सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाच्या आत्मा कधी फिटणार नाही, एकच जन्म काय 1000 जन्म जरी घेतले तरी बाबासाहेबांचे नाव कधी फिटणार नाही, बाबासाहेबांचे नाव कधी फिटणार नाही. आले किती गेले किती उडून, सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाच्या आत्मा कधी फिटणार नाही,
मुद्दा आहे जय भीम जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या अभियानासाठी आजचं गाव होतं चांदोळ. तर चांदोळ येथीलच महाबोधी बुद्ध विहार या विहाराला भेट देऊन खूप असा आनंद झाला. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. येणाऱ्या रविवारी या सर्वांनी अशी शाश्वती दिली की आम्ही सर्व इथं उभं राहून इथं येऊन आम्ही धम्मदिवस पाळू. वासियांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या अजिंठा बुद्ध विहाराच्या धाड अंतर्गत जे बुद्ध विहार जोडो अभियान चालू आहे या अभियानासाठी सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपासक उपासिका तसेच तरुण धम्ममित्र इथे उपस्थित झाले आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खूप मनमोहक असे सुविचार बाबासाहेबांप्रती सांगितलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी गाणे गाऊन बाबासाहेबांचे विचार ज्वलंत आहे याचे ज्वलंत उदाहरण दिले. तर या सर्व ग्रामस्थांचे मी अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत जे बुद्ध विहार चालू जोडो अभियानाचे जेवढे सदस्य जोडलेले आहेत आज अशा सर्वांच्या वतीने या विहाराचं मी पूर्णतः अभिनंदन करतो. ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळावा, ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळावा, ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळावा. बुद्धाय जय भीम जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल.